कायद्याचा सन्मान देशाची शान कर्तव्य. माणूस एका प्राण्याला घाबरतो ती म्हणजे बायको. कळलं का? सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार आणि चांगलंच राहा. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. माझ्याकडून नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या माझ्या सबस्क्रायबरांना, जे मला बघतात, जे नाही बघत त्यांनाही, जे नवीन असतील त्यांनाही मनापासून गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुमचं हे वर्ष, नवीन वर्ष खूप सुंदर जावं, आजचा दिवस पण खूप सुंदर जावं. मस्त घरच्यांबरोबर गुढीपाडवा सेलिब्रेट करा. मी आता चाललोय कल्याण डोंबिवलीमध्ये. फेस्टिवल असतो गुढीपाडव्याला, नवीन वर्षाचा. तर तिकडं खूप बघण्यासारखं असतं. हे तुम्हाला आता बघायला भेटेल. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तिकडे ढोल ताशा पथक वगैरे खूप काय काय असतं. तिकडे आता जाणार आहे आम्ही सगळेच, म्हणजे आता फ्रेंड्स बरोबर चाललोय. आणि बोलतात गुढीपाडव्याला काहीतरी घ्यायचं असतं नवीन. तर मी पण असा विचार करतोय की काहीतरी घ्यावं. मग बघू आता, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मग तुम्हाला बघायला भेटेल की काय नक्की घेणार आहे किंवा आजचा दिवस कसा जाणार आहे. आणि आपल्या शॉपमध्ये पण ऑफर चालू आहे. तर सकाळच्या वाजलेत 8:30 आणि आपल्याला शॉप खोलायचं 10:30 पर्यंत. तर 2 तासात जाऊन यायचं आहे आपल्याला पटकन. कारण दरवर्षी तिकडे आम्ही फेस्टिवलला जातो. खूप बरं वाटतं. मराठी माणसं सगळे एकत्र येतात आणि खूप मजा, खूप बरं वाटतं. आणि बघण्यासारखा कार्यक्रम असतो. सेलिब्रिटी पण येतात गुढीपाडव्याला, ते तुम्हाला बघायला भेटेल. तर एन्जॉय करा. भेटू थोड्या वेळाने, तोपर्यंत बाय. काहीच कुठं पण जायचं म्हणलं ना, पहिल्यांदा आम्हाला पेट्रोल टाकावं लागतं आणि मग आम्हाला जावं लागतं. म्हणजे पहिले पैसे द्या आणि मग फिरा. पैशाची किंमत काय, वैभव मासाच्या पैशाची कशी किंमत आहे बघा. धरायची जागा नाही. आता हात पिते होतं. काका पेट्रोल टाका आणि नंतर लावा सोनामाळा. 220. तंबाकू हानिकारक है शरीर को. सुस्ती आ रही है ना. हाँ, ये करोगे क्या? सुस्ती आती है तो इससे जाती है. ऐकलं का? चालू करूया आपण पण. मेरे को भी इडा मळावे. इसको भी इडा बनाव. चल. तर गाईज, आम्ही आमच्या चाललोय दिशेने निघालोय. माझ्या सबस्क्रायबरना विश कर. चल. मला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. गाडी चालवा. चल. धन्यवाद. गाईज, फायनली आम्ही आलो. इथं पण इथं एवढी गर्दी आहे, चालायला सुद्धा जागा ना. वाईफ तर इथली बघा. ही 99 साली चालू झालेली स्वागत यात्रा आज ताग्यात तेवढ्याच थाटात चालली आहे. आणि म्हणून हे मराठी पण आजही जपून आहे. म्हणून हे चांगलं भूत प्रत्येकाने आपलंसं करून घ्यायचंय. बरं मला सांग, तुला आयुष्यात सुखी व्हायचंय का? प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं, तर त्याचा सुद्धा पर्याय नाही. सावधान काय मी करू, आता कोणाला सांगू. गाईज, इकडे बघू शकता. गाईज, हे एवढे आळशी पोर आहेत, इथून निघायला मागत नाहीये. चला लवकर, चला चला चला. चल चल चला. अरे चल, पुढं जाऊ. चल. गाईज, गर्दी खूप आहे. आणि आमचा महेश बोलतो इथंच थांबू सावलीला, उन्हात फिरायचं नाही. काळा पडणार आहे नवरदेव. नवरदेव काळा पडणार आहे का उन्हात? लगी नाही म्हणून काळा पडणार, म्हणून उन्हात फिरत नाही हो. पण याला आम्ही अजून काळा पडणार. चला आता चल. चल बाबा, सांगू आहे ना. जाऊया इकडे तिकडे, मित्र वगैरे भेटते. तर तुझं म्हणणं काय? इथे येतील भेटायला आपल्याला. आपल्याला भेटा इथे येतील. अरे काय, चला हे होत्या. चल बोल ना. आणि राहुल नावले यांना विनंती करतो की अतुल झेंडे सरांचं स्वागत त्यांनी करावं. आणि यानंतर किती सुंदर लगेच पुढचा जो परफॉर्मन्स आहे तो लगेच त्यांनी सादर करावा. आणि अनेक कायद्याचा सन्मान देशाची शान कर्तव्य धैर्य एवढे भारी भारी नटून आले. प्रामाणिकपणाचं प्रतीक म्हणजेच भारतीय पोलीस. फोटोशूट केले तरी सुंदर दिसू शकत नाही. महेश कडा बॉगल.
काय डोंबिवलीमध्ये ना काही होऊ शकतं. हे बघा ते असे कॅप्शन देतात आणि नवीन लग्न करणाऱ्यांना आधीच घाबरून टाकतात. बरोबर ना? नवीन कॅप्शन देतात आणि नवीन लग्न करणाऱ्यांना आधीच घाबरून टाकतात, म्हणजे त्यांनी लग्नच करू नये. खरी गोष्ट आहे ना, पण माणूस घाबरतो बायकोला. तू घाबरणार आहे का? चल, घाबरून राहावं लागतं, पण वेळेपुरतं, जास्त नाही. गाईज, माझा आवाज तुम्हाला येतोय ना माहित नाही, पण हा आवाज नक्की ऐका. मी फिरलं तेवढं कोण माणूस एका प्राण्याला घाबरतो, ती म्हणजे बायको. बायको. कळलं का? डोंबिवलीमध्ये गाईज एवढं मस्त सगळे नटून वगैरे येतात. एक छोटासा मुलगा बघा किती सुंदर दिसतोय. हॅपी गुढीपाडवा बाळा. हॅपी गुढीपाडवा बोल. काय हॅपी गुढीपाडवा बोल. नाही बोलत. छान दिसतंय, छान दिसतंय. आता आला की काय? का सकाळपासून आला? आता आला सकाळी. चला, हॅपी गुढीपाडवा. गाईज खूप मस्त मजा आली. झाला इथला कार्यक्रम वगैरे. आणि इथं डोंबिवलीमध्ये केवढी मोठी गुढी उभारली बघा, एवढं भारी आहे ना. आणि वैभवची आता वाट बघतोय, तो गेला गाडी आणायला. तर जाऊया आपण शॉपवर, तिकडे पण जायचं आपल्याला. तिकडे पण थोडीशी कामं आहेत आता. खूप मस्त इथं एवढं सेलिब्रेट भारी केलंय ना. जे डोंबिवलीला येत असतील त्यांना माहिती आहे इथं किती मजा असते. खूप एन्जॉय केला. आता जाऊ थोडंसं काहीतरी खाऊया, भूक लागले, नाश्ता वगैरे करू आणि जाऊ शॉपमध्ये. भेटू थोड्या वेळाने. बाय. कायच करूया नाश्ता थोडा, बर्गर किंगमध्ये जाऊया. गोरा आता दिसायला लागलो, काय माहिती कुठं जागा आहे का बसायला. आलोय गाईज, वर बसलोय, पण आता इथं आहे वेटिंग. कारण आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळं आहे फुल. आता किती वेळ लागतोय काय माहिती, वाट बघत बसलो. फोनमध्ये बिझी. मागून किती वेळ झाला? अर्धा तास. सर्विस एकदम भंगार आहे. कोक आलाय पण त्याची काय म्हणतात स्ट्रॉ नाही. तब्बल बरोबर अर्ध्या तासाने स्ट्रॉ दिला कोकमध्ये प्यायला. सर्विस एकदम भंगार आहे, काय बोलणार. चला तर गाईज जाऊया आता. मस्त पोटभर खाल्लंय. थोडीशी सर्विस लेट होती पण मजा आली. पोट भरून खाल्लं. तर जाऊया शॉपवर. चल एका मागे घेतो. येऊ दे आता, खाऊन ताकद आले ना जरा. भेटू शॉपवर थोड्या वेळाने. तोपर्यंत बाय बाय बाय. तर मंडळी आलोय आपण शॉपमध्ये आणि बाहेर ना एवढं गरम होतंय ना, म्हणजे लिटरली पसीना पसीना. ते कुर्ता घालून जास्तच गरम होत होतं. मग घरी गेलो, पटकन चेंज वगैरे केलं. पुरणपोळी थोडीशी खाल्ली कारण मला गोड आवडत नाहीये ना, त्याच्यामुळे मी गोड खात नाही. मग पटकन परत शॉपमध्ये आलो आणि आता इथली कामं करून अजून संध्याकाळी जायचंय बाहेर. ते का जायचंय तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावर कळणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. असंच
प्रेम राहू द्या. माझं काही चुकत असेल ना मला कमेंट करून नक्की सांगा. बरं वाटतं मला, म्हणजे काय सांगतात की हा मस्त आहे दादा किंवा छान करतोयस. तर असं एक दोन भेटले पण मला, काय सबस्क्रायबर माझे जास्त नाही आहेत पण ते पण बोलले की मस्त करतोय, जमतंय तुला. ते बॅड कमेंट्स असले तरी पण आवडून घेईल मी, असं काय नाही, कारण मला कळेल माझी चूक काय आहे. तर तुम्ही करत राहा कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू संध्याकाळी, तोपर्यंत बाय. गुढीपाडव्याचे मस्त आम्ही गेलो सोफा, पण आमच्या मम्मीला एक सुद्धा सोफा आवडला ना. आम्ही किती दुकानं फिरलो माहिती आहे का? किती फिरलो असेल? 10 दुकानं फिरलो. काय स्वतःच मलाच काय आवडतं. अरे किती जाण्यापेक्षा जायचं ना. उल्हासनगरला काय इकडे गेलो होतो, माधुरीला घेतला होता तिथं काहीतरी घेऊ, पण काय मम्मीलाच आवडलं ना. आता बघू कधी घ्यायचं तेव्हा. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.